again, welcome back to my channel Swapnampur classes and today we will learn circle. म्हणजेच वर्तुळ पाहणार आपण आहोत. काय पाहणार आहोत? वर्तुळ. तुम्ही पण बोलायचं बरं का? तर पहा मी काय केलं आता हे सेंटर. आता आपल्याकडे बघा ते प्रोजेक्टर असते त्यात आपण पेन्सिल घालतो आणि असं ठेवतो आणि मग नंतर 1 सेंटीमीटर अंतर घेऊन असं फिरवतो आपण त्याला. ठीक आहे? पण आपलं सेंटर कुठे असतं? इथं. मग याला काय म्हणायचं आपण आता? हे काय आहे? पॉइंट. सेंटर. याला काय म्हणायचं? सेंटर. तर बघा नाव लिहून घ्यायला. सेंटर. काय म्हणायचं याला? सेंटर. हे काय आहे? सेंटर. CENTER. सेंटर. पहा आता या सेंटर पासून मी काय करणार आहे? असं माझ्याकडे आता प्रोजेक्टर नाही म्हणून मी काय करते हातानेच एक सर्कल मी काढून घेते. ठीक आहे? पहा कसा आला गोल माझा. तर हे काय झालं आता? सेंटर झालं. ठीक? पहा मग आता इथून समजा एक रेषा गेली. ठीक आहे? परत इथून एक गेली. ठीक? तर याला काय म्हणायचं आहे? कोड म्हणायचं. काय म्हणायचं आहे? कोड. काय म्हणायचं आहे? कोड. त्याची स्पेलिंग लिहून घ्या. दिस इज द कोड. कोड. ठीक आहे? कोड. पहा आता अशीच ही रेषा गेली की नाही इथून? पण एखादी जर रेषा मी इथून ह्या सेंटर मधून घातली अशी तर याला काय म्हणायचं? डायमीटर. काय म्हणायचं? डायमीटर. काय म्हणायचं? DIA. तर लिहून घ्या. डायमीटर. DIA. डायमीटर्स. ठीक आहे? पहा आता हे डायमीटर झालं. आता पहा जर ह्या डायमीटर ह्या सेंटर मधून ही अर्धीच जर रेषा असली ना की अर्धीच तर हिला काय म्हणायचं? रेडियस. रेडियस. ठीक आहे? मग पहा लक्षात आलं का तुम्हाला आता? सगळ्यांना लक्षात आलं? आणि पहा आता अजून मला एक सांगायचं तुम्हाला. मी आता हे वर्तुळ काढायला इथून सुरुवात केली ना, इथं ठेवलं होतं मी आणि इथं हा पॉइंट होता. समजा मी इथून घेतला हा पॉइंट. मग मी असं आले. इथं लक्ष द्या. मी असं आले इथून आणि परत इथून इथपर्यंत. हे काय झालं? आपल्या चौकोनाचं कसं एक असतं? चौकोनाचं आयताचं पिरॅमिड असतं ना, तसंच याचं पण पिरॅमिड असतं. पण त्या पिरॅमिडला आपण पिरॅमिड न म्हणता काय म्हणतो? सर्क्युम्फरन्स म्हणतो. काय म्हणतो? सर्क्युम्फरन्स. चला त्याची स्पेलिंग पण लिहून घ्या. तुम्हाला आता इथून काय म्हणत आहे? सर्क्युम्फरन्स. हे काय आहे? कोड. हे काय आहे? रेडियस. आणि हे काय आहे? सेंटर. आणि हे काय आहे? डायमीटर. आता लक्षात द्या. इकडे लक्ष द्या. जर हे रेडियस जर 3 असलं तर डायमीटर किती असतो? 6. डायमीटर जर 6 असला तर रेडियस किती असतं? 3. तर आता बघा मी कसं दाखवते बघा. जर रेडियस म्हणजे काय? 8. रेडियस जर 3 असला तर डायमीटर किती होईल? 6. आणि डायमीटर आपण घेतलं समजा 8. डायमीटर जर आपण 8 घेतलं तर रेडियस किती राहील रे? 4. म्हणजे कसं